जय स्वामी समर्थ मित्रांनो आजचा आपला फोर्थ आणि लास्ट व्हिडिओ आहे ऑप्शन बाईंग वरती। यामध्ये आपण डिस्कस करणार की कॉल आणि पुट साइडने कशा पद्धतीने आपण इझी वेने एंट्री घेऊ शकतो आणि हा रिवॉर्ड पण मिळतातच, राईट। मित्रांनो, समोर जाण्याआधी मला तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलायचे आहे, कारण की माझा जो नंबर मी नेहमी डिस्क्रिप्शन मध्ये सोडतो त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करता, कॉल करता आणि तुम्हाला कॉन्सेप्ट खूप आवडत आहे हे तुम्ही प्रतिक्रिया देतात। त्याचबरोबर तुम्ही हे पण सांगतात की तुम्ही छोटे छोटे ट्रेड घेताय आणि तुम्हाला प्रॉफिट मिळत आहे, राईट। खरंच ही माझ्याकरता एक खरंच खुशीची गोष्ट आहे की माझ्या कॉन्सेप्टमुळे तुम्हाला एक मार्गदर्शन या तुम्हाला एक मार्केटमध्ये काम करण्यासाठी एक नवीन रस्ता मिळत आहे, राईट। चला तर चालू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया, राईट। निफ्टीचा चार्ट ओपन आहे इथे। आपण ऑप्शन बाईंग मध्ये स्पेशली पुट मध्ये एंट्री कशी घ्यायची, राईट। त्याकरता आपण ड्रॉप बेस ड्रॉप स्ट्रक्चरचा यूज करणार। हे ड्रॉप बेस ड्रॉप काय, तुम्ही जर नवीन असणार तर क्विकली मी 2 मिनिटात समजवतो। नंतर आपण कुठला चार्ट यूज करायचा, कुठली स्ट्राइक प्राइस यूज करायची, ऑप्शन करता पुट करता कशा पद्धतीने झोन मार्किंग करायची, हे सगळं आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया। डिफरंट टाइम फ्रेम मध्ये कशा पद्धतीने हे आपल्याला मिळतात ते पण यामध्ये आपण डिस्कस करूया। चला आता सुरू करूया। ड्रॉप बेस ड्रॉप वर कॉन्सेप्ट आहे। सो आधी, राईट, ड्रॉप बेस ड्रॉप जेव्हा आपण विचार करतो, सो पहिली कॅन्डल ही ड्रॉप असते, मिडल मध्ये बेस असते आणि लास्ट मध्ये ड्रॉप असते। मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल ना, शांततेने ऐका, राईट, शांततेने ऐका। कॉन्सेप्ट खूप चांगला आहे, तुम्हालाच फायदा होणार यामध्ये, ठीक आहे। सो पहिली कॅन्डल काय, ड्रॉप बेस ड्रॉप। ड्रॉप बेस ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे, समजून घ्या। ड्रॉप बेस ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे। आपल्याला सप्लाय मिळणार म्हणजे आपल्याला सेलिंग करायची आहे, राईट। अशा पद्धतीने आता सेलिंग करायची आहे, कशी करायची आहे, काय आहे, कुठला कॉन्सेप्ट आहे, सगळं समजणार तुम्हाला, नीटपणे ऐका। सेलिंग करायची आहे, सेलिंग करायला मिळणार आहे, तर ऑफकोर्स आपण पुट मध्ये एंट्री घेणार। कशामध्ये, पुट मध्ये। बघा इथे मी चार्ट कुठला वापरलेला आहे, फ्युचरचा चार्ट वापरलेला आहे। सो तुम्हाला नेहमी फ्युचरचा चार्ट यूज करायचा आहे, स्पॉटचा चार्ट यूज नाही करायचा। काय रिझन आहे त्यावर मी व्हिडिओ घेऊन येणार नक्कीच तुमच्याकरता, कारण मला कॉमेंट मिळालेला आहे व्हिडिओवरती, ठीक आहे। सो ड्रॉप बेस ड्रॉप फर्स्ट कॅन्डल। आता ही ड्रॉप म्हणजे काय, अशी कॅन्डल शोधायची ज्याची बॉडी मोठी आहे आणि वीक छोटे असतात, दोन्ही वीक सोबत कंपेअर करायचं आणि बॉडी रेड पाहिजे आहे। आणखी एक वेळा, ड्रॉप म्हणजे काय, अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी आहे, वीक छोटे आहे, दोन्ही वीक सोबत कंपेअर करायचं, मेजरिंग स्केल वापरायचं नाही, आणि कॅन्डल रेड असायला हवी। नंतर बेस म्हणजे अशी कॅन्डल की ज्याची बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे, राईट। इथे बघा तुम्ही, हे बघा, ही कॅन्डल कुठली आहे, ड्रॉप, बॉडी मोठी आहे, दिसत आहे, बॉडी मोठी आहे, पुष्कळ ड्रॉप कॅन्डल आहे इथे। चला शोधूया ड्रॉप कॅन्डल। ड्रॉप बॉडी मोठी आहे, बॉडी रेड आहे, ड्रॉप, राईट। अशा पद्धतीने हे ड्रॉप बघा, बरोबर कंपेअर करा, वीक छोटी आहे, अप्पर वीक पण आहे, लोअर वीक आहे, कंपेअर केल्यावर समजतं। हे क्लिअर कट ड्रॉप ड्रॉप अशा पद्धतीने। बेस ज्याची बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे, कलर मॅटर नाही करत, राईट। तुम्ही इथे बघू शकता, या सगळ्या 4 या बेसेस आहे बघा, याचे कलर मॅटर नाही करत, फक्त बॉडी छोटी असायला हवी वीक पेक्षा। ही बेस, इथे हे 1 2 3 4 बेसेस, राईट। इथे हे 1 2 बेसेस, हा बेस, राईट। अशा पद्धतीने आपण बेसला आयडेंटिफाय करतो। सो आपला स्ट्रक्चर काय आहे, ड्रॉप बेस ड्रॉप, जे की एक सप्लाय स्ट्रक्चर आहे। लास्टला ड्रॉप असतं, ड्रॉप बेस आणि ड्रॉप कसं आयडेंटिफाय करायचं, 3 कॅन्डलने बनलेलं आहे। सो पहिली कॅन्डल ड्रॉप असायला हवी, इथे बघा ड्रॉप, राईट। मिडल मध्ये काय असायला हवं, बेस, इथे बघा बेस, राईट। आणि लास्ट मध्ये काय असायला हवं, ड्रॉप, इथे बघा ड्रॉप। अशा पद्धतीने आपण ड्रॉप बेस ड्रॉप शोधलं। इथे पण बघा तुम्ही, ड्रॉप बेस ड्रॉप, एकच बेस असतो असं नाही, राईट। 2 बेस असू शकतात, 3 बेस असू शकतात, 4 बेस असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, राईट। सो अशा पद्धतीने आपण ड्रॉप बेस ड्रॉप इथे शोधतो, राईट। चला आता आपल्याला काय करायचं आहे, आपण ड्रॉप बेस ड्रॉप, सपोज हे ड्रॉप बेस ड्रॉप आहे, आपण सप्लाय स्ट्रक्चर शोधलेला आहे। कुठे, ड्रॉप, बॉडी मोठी, वीक छोटा, अप्पर वीक आहे तर अप्पर वीक सोबत कंपेअर करू, आणि रेड म्हणजे ड्रॉप। ही बेस, बॉडी छोटी, वीक मोठे, कलर मॅटर नाही करत, ग्रीन असतं तरी पण आपण त्याला बेस बोललो असतो, आणि हे ड्रॉप। अशा पद्धतीने आपल्याला सप्लाय स्ट्रक्चर माहित झालेला आहे, राईट। मी ऑलरेडी सांगितलं
फ्युचरचा चार्ट यूज करायचा, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये कसं एंट्री घेणार, काय स्टॉप लॉस, काय एंट्री, सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. आपण इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप शोधलं, सिंपल. आता आपण झोन मार्किंगला जाऊया. झोन मार्किंग करता काय करायचं, सिम्पली रेक्टँगल घ्यायचं, राईट. इथे मी लिहून टाकतो ड्रॉप बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने. आता मी काय करणार, सिम्पली रेक्टँगल सिलेक्ट करणार आणि या बेस कॅन्डलला, ही बेस कॅन्डल मिडल मध्ये, याला मी झोन मध्ये टाकून देणार अशा पद्धतीने. सो मला काय मिळाला, सप्लाय झोन मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाला, हा सप्लाय झोन. आपण कुठल्या कॉन्सेप्टवर काम करतो, ब्रेकआउटवर नाही, आपण काम करतो रिट्रासमेंट, पुलबॅक, रिटेस्ट. सो काय होणार, आधी हे समजून घ्या, मग मी सांगतो की कसं एंट्री घ्यायचं. ऑप्शन मध्ये काय होणार की आपण हे मार्क केलं, प्राइसला पुलबॅक करायला म्हणजे रिटेस्ट करायला पाहिजे झोन मध्ये. सो अशा पद्धतीने प्राइस वरती जाणार, ही तुमची एंट्री प्राइस, हा तुमचा स्टॉप लॉस. सप्लाय झोन आहे ना, तर खालची लाईन काय होणार तुमची एंट्री प्राइस. जर तुम्ही रेक्टँगल वर क्लिक केलं तर इथे ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला एंट्री आणि स्टॉप लॉस दिसणार. सो काय होणार, यामध्ये प्राइस इथे जाणार झोन मध्ये आणि इथनं पडणार, अशी आपण अपेक्षा करत आहे, राईट. अशा पद्धतीने आपण इथे हा कॉन्सेप्ट समजला की एंट्री आणि स्टॉप लॉस कसं मार्क करायचं, तर बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकायचं. आता तुम्ही बघू शकता इथे, राईट, काय झालेलं आहे हे बघा. आपल्या झोन मध्ये प्राइस आलेली आहे सप्लाय झोन मध्ये आणि क्विकली खाली गेलेली आहे. बघू शकता तुम्ही, बघा किती जोरात ती रिजेक्ट झालेली आहे, म्हणजे सेलिंग आलेला आहे आपल्या सप्लाय झोन मधून, राईट. सो इथे तुम्ही पुट मध्ये एंट्री घेऊ शकता. कशा पद्धतीने घ्यायचं डिस्कस करूया. आणखी तुम्ही समोर बघूया, सिंगल झोनने किती वेळा इथे आहे का, हा आहे. सिंगल झोनने किती वेळा, देखा हे बघा, दुसऱ्यांदा फर्स्ट टाइम इथे आली, दुसऱ्यांदा इथे आली आणि नंतर इथे. अशा पद्धतीने एकाच झोन मध्ये तुम्ही बघू शकता की किती वेळा आपल्याला इथे सप्लाय मिळाला आहे, सेलिंग करायला एंट्री मिळाली आहे. पण लक्षात ठेवायचं, एका झोन मधनं आपण एकच वेळा करतो, जास्त वेळा आपण करत नाही, राईट. सो अशा पद्धतीने डिफरंट डिफरंट टाइम फ्रेम मध्ये कसं यूज करायचं ते पण आपण डिस्कस करूया, राईट. आता डिस्कस करूया ऑप्शन बद्दल. बघा, ज्यावेळेस हा चार्ट क्रिएट झाला, ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झालं, त्यावेळेस अशा पद्धतीने प्राइस खाली गेलेली होती, ड्रॉप बेस ड्रॉप, राईट. प्राइस खाली गेली. आता काय करायचं तुम्ही, सिम्पली, राईट, कुठला ऑर्डर टाकायचा ते पण आपण डिस्कस करूया. कुठला ऑर्डर टाकायचा, आता निफ्टीचा चार्ट आहे, तुम्हाला निफ्टी इंडेक्स मध्ये काम करायचं आहे, तर निफ्टी मध्ये तुम्हाला एटीएम, राईट, एटीएम ची विंडो ओपन करायची, एटीएम स्ट्राईक प्राइस चूज करायची आणि विंडो ओपन करून, राईट, समजा इथे 21436 आहे, तर एटीएम काय होणार, याचं 400 घेऊ शकता तुम्ही, नाही सॉरी 450 घेऊ शकता तुम्ही एटीएम, राईट. सो 21450 अशा पद्धतीने तुम्ही विंडो ओपन केली, राईट. पुट करता, पी सेलिंग येणार आहे ना, तर पी करता. सो विंडो ओपन केल्यानंतर तुम्ही तिथे लॉट, तुम्हाला किती लॉट पाहिजे, इनिशियली कमी लॉट मध्ये केलेलंच व्यवस्थित होतं, राईट. सो लॉट क्वांटिटी टाकायची आणि ऑर्डर जो आहे ना तो मार्केट सिलेक्ट करायचा. कुठला, मार्केट. लिमिट ऑर्डर टाकायचा नाही. मी सांगतो लिमिट ऑर्डर काय नाही टाकायचा, मार्केट सिलेक्ट करून ठेवायचं, एंट्री घ्यायची नाही, राईट. प्राइस फक्त खाली गेलेली आहे, ती आपल्या झोन पर्यंत यायला हवी, राईट. सो कशा पद्धतीने हे काम करणार इथे समजलं तुम्हाला, राईट. कशा पद्धतीने तुम्ही सगळं विंडो ओपन करून ठेवलेली आहे, ऑर्डर सिलेक्ट करून, एटीएम सिलेक्ट करून ठेवलेला आहे, क्वांटिटी टाकून ठेवलेली आहे, प्राइस जशी तुम्हाला लोअर टाइम फ्रेम मध्ये, आता हा 5 मिनिटाचा चार्ट आहे, तुम्ही 1 मिनिट मध्ये जाऊन बसायचं आणि प्राइसचं रिॲक्शन तुम्हाला म्हणजे हळूहळू तिथे समजणार, क्लॅरिटी येणार. तो काय कॉन्सेप्ट काय म्हणतो की ज्यावेळेस प्राइस ही वरती येणार आणि तुमच्या झोनला टच करणार, तुम्हाला मार्केट ऑर्डर जो तुम्ही विंडो ओपन करून ठेवलेली आहे तो एक्झिक्यूट म्हणजे स्वाईप करायचा आहे, दॅट्स इट. म्हणजे इथे तुमचा मार्केट ऑर्डर स्वाईप होणार आणि हे जसं खाली येणार तुमचा पी प्रॉफिट मध्ये येत राहणार, राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे पुट मध्ये एंट्री घ्यायची आहे. आणखी मी डिफरंट डिफरंट टाइम फ्रेम मध्ये सांगतोच, राईट. तुम्ही बघू शकता इथे मी ऑलरेडी दाखवलंय तुम्हाला आपल्या या झोन मध्ये कशा पद्धतीने सेलिंग आलेल्या आहेत. बघा इमिडिएटली हे 1 मिनिट मध्ये तुम्ही कॅच करू शकता, ठीक आहे. हे अशा पद्धतीने 3 वेळा ही आपल्या झोन मध्ये एंट्री झालेली आहे, राईट. आणखी 5 मिनिट मध्ये बघूया आपण, राईट. इथे बघा, इथे बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप. सो अशा पद्धतीने आपण काय आयडेंटिफाय केलं, ड्रॉप बेस ड्रॉप. मी ऑलरेडी सांगितलं 2 ड्रॉपच्या मध्ये किती पण बेसिस असू शकतात, प्रॉब्लेम नाही आहे, राईट. सो अशा पद्धतीने ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलं. नेक्स्ट काम काय आपलं,
की रेक्टँगल सिलेक्ट करून आपण हे सगळ्या बेसेसला, वॉर म्हणतो याला, बायर्स अँड सेलर्स मधली, याला आपण झोन मध्ये टाकणार. सो इथे आपल्याला माहित पडलं 352 हा एंट्री आहे, 389 हे आपला 9.90 हा आपला स्टॉप लॉस आहे. बघा इतक्या मोठ्या झोन मध्ये काम नाही होत, याला छोटं रिफाईन करायला लागतं, ते मी व्हिडिओ घेऊन येणार समोर, राईट. सो अशा पद्धतीने आपण इथे मार्क केलेला आहे, तुम्ही बघू शकता, राईट. काय करायचं आणखी एक वेळा समजवतो. काय करायचं, 1 मिनिट मध्ये जम्प करायचं आणि वेट करायचं जसं प्राइस येत आहे, राईट. आता तुम्हाला माहित आहे की हा एक्झिक्यूट होणार आहे आपली एंट्री. सो तुम्ही काय करणार, तुम्ही विंडो ओपन करणार, एटीएम करता, राईट, क्वांटिटी टाकणार, मार्केट ऑर्डर सिलेक्ट करून ठेवणार. जसं याला झोनला तुमच्या एंट्री प्राइसला किस करणार, तुम्ही स्वाईप करणार ऑर्डर, तुमचा पुट एक्झिक्यूट झालेला आहे अशा पद्धतीने, राईट. तुम्ही बघू शकता किती स्वीटली हे आपल्या बघा स्टॉप लॉस पासून रिटर्न आलेली आहे, बघा बघा आहे हे बघा, सप्लाय आलेला आहे. सो तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला एक चांगला प्रॉफिट अशा पद्धतीने होऊ शकतो. मित्रांनो, ते ऑप्शन चेन वगैरे या डाटावर काम करून काहीही फायदा नसतो. ऑप्शन चेनचा डाटा चेंज होतो ज्यावेळेस आपला एक स्ट्रॉंग सप्लाय आणि डिमांड झोन जो चार्टवर असतो, त्यावेळेस ते बरोबर त्या डिमांड आणि सप्लायला रिस्पेक्ट देतात, राईट. चला तर इथे बघूया. बघा मी इथे रेक्टँगल मध्ये ड्रॉप बेस ड्रॉप ऑलरेडी टाकून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. हा सोडून द्या, नंतर डिस्कस करूया, थोडं ट्रिकी आहे तो. इथे बघा, ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप, राईट, लास्ट ड्रॉप, राईट. सो आपल्याला सप्लाय स्ट्रक्चर मिळालं, ड्रॉप बेस ड्रॉप. काय करणार आपण रेक्टँगल सिलेक्ट करणार, बेसेसला झोन मध्ये टाकणार अशा पद्धतीने, राईट. अशा पद्धतीने आपण हे झोन मध्ये टाकलेलं आहे आणि इथे एक सप्लाय झोन तुम्ही बघू शकता किती स्वीटली. आता तुम्ही विचार करा, बघा आला आपल्या झोन मध्ये इथे, आणि तुम्ही थोडा विचार करा, मार्केट गॅप अप ओपन दिलं, व्होलॅटिलिटी असतं, झोन मध्ये गेलं आणि बघा तुम्ही किती स्वीट फॉल आलेला आहे, पुट किती चांगल्या पद्धतीने इथे प्रॉफिट देऊन गेलेला आहे. सो अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट आणखी डिस्कस करूया, पुष्कळ आहे डिस्कस करण्यासारखं, राईट. हा इथे बघा, ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप, 3 बेसेस आहे. तुम्ही जर नवीन असणार ना मित्रांनो, तर तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा, ड्रॉप बेस ड्रॉपवर पण व्हिडिओ आहे तुमच्या. आणखी रॅली काय आहे, बेस काय, ड्रॉप काय, यावर डिटेल व्हिडिओ आहे, बघा. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की एक चांगला कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायला हवा, नाहीतर जर तुम्हाला जर नेहमी ते मार्केटमध्ये बाय बाय सेल सेल करून जर पैसेच गमवायचे असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला खरंच रूल बेस्ड ट्रेडिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे, राईट. रॅली बेस बेस ड्रॉप, राईट. सो इथे काय करायचं, आपण झोन मार्किंग करणार. तुम्ही बघू शकता हे बेसेस आपण झोन मध्ये टाकलं, राईट. क्विक इथनं प्राइस आली, एक वेळ आणखी खाली गेली, आणखी, आणि लास्टला ती खालीच गेली. अशा पद्धतीने तुम्ही इथे पुट एक्झिक्यूट करू शकता, राईट. सो डिफरंट टाइम फ्रेम मध्ये याच्याकरताच दाखवत आहे की तुम्हाला कॉन्सेप्ट हा व्यवस्थित समजायला हवा. ड्रॉप बेस बेस ड्रॉप, बघा ड्रॉप बेस बेस, 2 बेसेस आहे, झोन मार्क करणार. तुम्ही इथे बघू शकता, राईट. ज्या वेळेस ही प्राइस इथे आली, तुम्ही मार्केट ऑर्डर ओपन केला, एक्झिक्यूट झाला आणि पडली, सप्लाय आलेला झोन मध्ये, अशा पद्धतीने, राईट. चला या समोर जाऊया. तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक मारायला विसरू नका, ठीक आहे. आणखी डिस्कस करूया. इथे तुम्ही बघा, इथे ड्रॉप बेस बेस हे थोडं ट्रिकी आहे, म्हणून मी आधी डिस्कस नाही केलं. इथे इनव्हिजिबल ड्रॉप आहे, म्हणजे गॅप डाऊन ओपन झालं, याला मी इनव्हिजिबल ड्रॉप म्हणतो, राईट. गॅप डाऊन आहे तर प्राइस पडलीच, ऑफकोर्स पडली. सो आपण काय करणार, इथे पण आपण झोन मार्किंग करणार. बघा ही आपण झोन मार्किंग केली. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या झोन मध्ये आले आणि खाली गेला. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात. अशा पद्धतीने आपण सप्लाय आयडेंटिफाय करतो, अशा पद्धतीने आपण ऑप्शन वरती काम करतो. नेक्स्ट व्हिडिओ पासून मी फॉरेक्स वर सिरीज बनवत आहे, राईट. पुष्कळ लोकांचा इंटरेस्ट आहे फॉरेक्स मध्ये. माझा टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्यावर मी माझे रिकमेंडेशन शेअर करतो. तुम्ही बघा, मी मार्केट ओपन करायच्या आधी मी हे सगळं शेअर करतो, मार्केट ओपन व्हायच्या आधी. मी मार्केटच्या टाइम मध्ये काही नाही शेअर करत, ठीक आहे. सो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत शेअर करा, ज्यांना खरंच एक चांगला कॉन्सेप्ट शिकायचा आहे त्यांच्यासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला, राईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.